सामाजिक वनीकरण विभागात डीपीडीसी मधून देण्यात आलेल्या कोट्यावधी रुपयांचा अपहार, वनविभाग कार्यालय बीड येथे उपोषण सुरू, अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा. विलास भिसे, श्याम अडागळे बीड प्रतिनिधी. बीड जिल्ह्यातील सामाजिक वनीकरण विभागात कोट्यावधी रुपयांचा अपहार वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सनगंमत करून हा अपहार केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विलास नाना भिसे, कृष्णा पाटोळे, बप्पासाहेब सोनवणे यांनी केला आहे. या अपहाराची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी आज 3 जून 2026 रोजी सामाजिक वनीकरण कार्यालय बीड या ठिकाणी विलास भिसे हे आमरण उपोषणास बसले असून जोपर्यंत या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत हे उपोषण सोडणार नाही असा पवित्रा सामाजिक कार्यकर्ते विलास भिसे यांनी घेतला आहे. सविस्तर असे की माननीय जिल्हाधिकारी बीड यांनी सन 2025 ते 2026 या आर्थिक वर्षामध्ये जिल्हा नियोजन समितीमधून सामाजिक वनीकरण विभाग बीड यांना एकूण 12 कोटी निधी दिलेला आहे. हा निधी सामाजिक वनीकरण सामाजिक विभागास रोपवाटिका तयार करणे, धनवृक्ष लागवड करणे इत्यादी कामे करण्याकरिता दिलेले आहे. विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण बीड यांनी हा निधी पुढे प्रत्येक तालुक्यातील वन परिक्षेत्र अधिकारी यांनी वरील प्रकारची कामे करण्यासाठी वितरित केलेला आहे. निधी देत असताना माननीय जिल्हाधिकारी बीड यांनी ही कामे नियमाप्रमाणे अंदाजपत्रकाप्रमाणे त्यांनी दिलेल्या अटी व शर्तीचे पालन करून करण्याचे आदेश दिलेले आहेत. परंतु वन परिक्षेत्र अधिकारी शेवाळे आर. शेवार, श्रीमती बांगर, शंकर वरवडे, बहिरवाळ यांनी अंदाजपत्रकाप्रमाणे कामे न करता त्यांच्या नातेवाईकांच्या व मित्रमंडळीच्या नावाने बोगस वावचर्य फॉर्म नं. 32% बनवून त्यांच्या खात्यावर ट्रान्सफर करून संगणमत करून हडप केला आहे. असा आरोप विलास भिसे, कृष्णा पाटोळे, बप्पासाहेब सोनवणे यांनी केला आहे. हा सर्व प्रकार विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड यांचे आदेशाने व मार्गदर्शनाखाली केलेला आहे. वन परिक्षेत्र अधिकारी यांनी सादर केलेली बोगस व्हाउचर्स फॉर्म नं. 32% लावी व बीड श्रीनिवास लखमावाड यांनी मंजुरी दिलेली आहे व या अपहारामध्ये सहभाग नोंदवून अपहार घडवून आणला आहे. या सर्वांनी शासनाच्या तिजोरीवर दरोडा टाक